केवळ 2 क्षेत्ररक्षक आपल्याला बाउंड्री लाईन डिफेंड करताना पाहायला मिळतील. 30 सर्कलच्या बाहेर जर आपण विचार केला तर एक क्षेत्ररक्षक दिसतोय आपल्याला डीप मिड विकेट रिजन मध्ये, तर दुसरा क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय लॉंग ऑन रिजन मध्ये. अशा प्रकारची क्षेत्ररक्षणाची सजावट पाहायला मिळते. तर स्ट्राईक एंडला जगदीश सज्ज झालाय, नॉन स्ट्राईक एंडला त्याच्या बरोबरीने खेळ करण्यासाठी आशिष देखील सज्ज असेल. तर गोलंदाजी मागो आपण गोलंदाज पाहतोय योगेश. योगेशच्या हातात चेंडू सोपावलाय. पॉवर प्ले P1चं पहिलं षटक असेल मित्रांनो. आणि कशा प्रकारचा खेळ करतोय जगदीश, कशा प्रकारचा खेळ करतोय आशिष, हे देखील पाहणं गरजेचं आहे. तर गोलंदाजी मागवा सज्ज होईल. पंचांचा देखील या ठिकाणी इशारा येईल. येस, गेम इज ऑन. तर पहिल्या षटकासाठी योगेश पंचांच्या डाव्या यष्टीकडून पहिला चेंडू या ठिकाणी घेऊन येईल. फुलटॉस चेंडू मात्र त्याला सोडून दिलाय. पंच या ठिकाणी कळवतील हा स्वेर चेंडू आहे. उजवी यष्टी सोडून चाललेला चेंडू. एक चेंडू एक धावेने संघाच्या धावफलकामध्ये वाढ होईल. संघाचा धावफलक पोरतोय, संघाचं धाव खातं उघडते, संघाचं अकाउंट उघडलं जातंय एक या धावेने. तर मित्रांनो आपण काय क्रिकेट पाहतोय युवा स्टार चषक 2022 ही स्पर्धा भव्य दिव्य आयोजन पाहतोय मित्रांनो. तर पुढचं चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज. या ठिकाणी मात्र चेंडू बॅटची थिक एज घेतोय. डीच्या स्वरूपात एक धाव मिळेल आणि एक धावेने संघाचा धावफलक जाऊन पोहोचेल 2 या धावसंख्येवर. एक शांत सावध सुरुवात मात्र जगदीशच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि मित्रांनो क्रिकेटमध्ये हे गरजेचं देखील आहे, कारण आपण पहिल्या फेरीचा सामना पाहतोय आणि पहिल्या फेरीमध्ये नवीन चेंडू असतो आणि नवीन चेंडूमध्ये हवं तसे एलिव्हेशन बऱ्याचदा मिळत नाही. तर त्याच अनुषंगाने फलंदाजी करताना जगदीश पाहायला मिळतोय. आतापर्यंत जर आपण गोलंदाजी करताना योगेशचा विचार केला तर एक स्वेर चेंडू फेकला, त्याच्यानंतर मात्र एक धाव जगदीशच्या बॅटमधून आले. तर पुन्हा एकदा योगेश सज्ज होतोय पंचांच्या डाव्या यष्टीकडून. राईटमध्ये विकेट येतोय. आता मात्र फुलटॉस चेंडू, त्याच्यावर मोठा फटका खेळण्याचा मानस होता, मात्र बॅटची बॉटम एज घेतली जाईल आणि एक धाव डीच्या स्वरूपात मिळेल. संघाचा धावफलक पुन्हा एकदा एकने पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल 3 या धावसंख्येवर. एक शांत सुरुवात पाहायला मिळते. आणि मित्रांनो या पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचं काम असेल काशोगल संघाच्या या सलामीच्या फलंदाजांचं, कारण केवळ 2 क्षेत्ररक्षक आपल्याला बाउंड्री लाईनच्या बाहेर बाउंड्री लाईन डिफेंड करताना पाहायला मिळतील. तर आतापर्यंत सुरेख गोलंदाजी करतोय योगेश हा गोलंदाज. पुन्हा एकदा एक स्वेर चेंडू पाहायला मिळेल. या ठिकाणी पुन्हा एक उजवी यष्टी सोडून चाललेला चेंडू. पंच आमदाला इशारा करतील, पंच दोन्ही हात फैलावून सांगतील, पंच या ठिकाणी गोलंदाजाला दंडित करतील. एक स्वेर धाव लगावली जाईल. 4 धावा 4 या धावसंख्येवर संघाचा धावफलक स्थिरावेल. योगेश मात्र चांगली गोलंदाजी करतोय, मात्र जर आपण पाहिलं तर स्वेर धावा सातत्याने देताना तो पाहायला मिळतोय. स्वेर धावा कुठेतरी रोखणं गरजेचं आहे, कारण मित्रांनो 3 षटकांचा सामना पाहतोय. अतिरिक्त धावा म्हणजे मित्रांनो अतिरिक्त टार्गेट चेस करताना अतिरिक्त बोझ आपल्या संघाच्या खांद्यावर पाहायला मिळेल. तर आता मात्र फुलटॉस चेंडू, त्याला भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. चेंडू चाललाय फाईन लेग रिजन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक फील्ड करतोय. तोपर्यंत पंच आम्हाला कळवतील डीच्या स्वरूपात एक धाव मिळेल. एक धावेनं संघाचा धावफलक जाऊन पोहोचेल 5 या धावसंख्येवर. एक सुरेख गोलंदाजी योगेशच्या माध्यमातून पाहतोय. जर योगेशच्या आपण गोलंदाजीचं विश्लेषण पाहिलं तर आतापर्यंत 3 चेंडू ह्या गोलंदाजीच्या माध्यमातून फेकण्यात, 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी गोलंदाजाच्या माध्यमातून संपन्न झालाय. 2 स्वेर धावांनिशी आतापर्यंत धावा खर्च केल्या तर 5 धावा खर्च केल्या आहेत. एक सुरेख गोलंदाजी करताना पाहायला मिळते. परंतु मात्र मित्रांनो कुठेतरी स्वेर चेंडूवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे, कारण एक धाव क्रिकेटमध्ये महत्वाचं आहे मित्रांनो. तर पुन्हा एकदा येतोय योगेश पंचांच्या डाव्या यष्टीकडून, मारा करण्यासाठी सज्ज होईल. तर पुढचा चेंडू फेस करेल आशिष. आता पुन्हा एकदा तीच लाईन, तीच दशा, तोच रिझल्ट. एक वाईड चेंडू, सातत्याने निर्धाव चेंडू, सातत्याने एक अवांतर चेंडू टाकताना पाहायला मिळतो योगेश. आतापर्यंत योगेशने 3 एक्स्ट्रा धावा दिल्या आहेत आणि या 3 एक्स्ट्रा धावांच्या स्वरूपात संघाची धावसंख्या पोहोचेल 6 या धावसंख्येवर. मित्रांनो क्रिकेटमध्ये एक धावेला महत्व आहे, एक धाव वाचवणं गरजेचं आहे, कारण जसं वारंवार सांगितलं जातं परीक्षेत एका मार्काला, निवडणुकीत एका मताला, संकटकाली एका पैशाला, तसं मित्रांनो क्रिकेटमध्ये एका धावेला महत्व आहे. एक धाव रोखावी लागेल. अक्षरशः खोदून काढलाय हा चेंडू. त्या ठिकाणी डीप मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. चेंडू फेकी केली जाईल, तोपर्यंत मात्र एक धाव या ठिकाणी सहजरित्या पूर्ण करताना दिसतात दोन्ही फलंदाज. संघाचं धावफलक मात्र पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल 7 या धावसंख्येवर. 7 या आकड्याचा विचार केला, 7 या आकड्याचा मित्रांनो विचार केला तर 7 हा आकडा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये न विसरता येण्यासारखा आकडा आहे, कारण या 7 आकड्यानं भारतीय क्रिकेटला खूप मोठं मोलाचं योगदान दिलंय. त्याच MS धोनीचा हा जर्सी नंबर आपण पाहतोय धावफलकावर. संघाचा धावफलक स्थिरावते 7 या धावसंख्येवर. योगेश पुन्हा एकदा येतोय.
राईट आर्म ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर चेंडू होता, त्यावर मात्र मोठा फटका भिरकावण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूची थिक एज घेते. चेंडू चाललाय फाईन लेग रिजन मध्ये आणि एक डीच्या स्वरूपात एक धाव मिळेल आणि एक धावेने मात्र संघाचा धावफलक पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल 8च्या घरात. 8 धावा लगावल्या जात आहेत धावफलकावर. योगेशचा जर विचार केला तर मित्रांनो सुरेख गोलंदाजी योगेश करताना दिसतोय. 5 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. 5 चेंडूंच्या मोबदल्यात त्यांनी धावा खर्च केल्या आहेत 8, ज्याच्यामध्ये 3 वाईड, आपल्याला 3 स्वेर धावा करताना देताना पाहायला मिळतो योगेश. एक सुरेख गोलंदाजी. आतापर्यंत कोणताही मोठा फटका मात्र दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळत नाही, मात्र यावेळी चेंडूला भिरकावून दिलंय. चेंडूला पाठवलंय डीप मिड विकेट बाउंड्री लाईन. षटकार जगदीशच्या बॅटमधून मित्रांनो येतोय षटकार आणि संघाचा धाव फलक जाऊन पोहोचेल 14 या धावसंख्येवर. तर मित्रांनो P1 पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी संपन्न झालंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाचे धावफलक जाऊन पोहोचले 14व्या धावसंख्येवर. योगेश अक्षरशः 5 चेंडू चांगले हाताळले, त्याच्यानंतर मात्र 6व्या चेंडूवर विस्फोट केला फलंदाज जगदीशने. चेंडूला अक्षरशः डीप मिड विकेट बाउंड्री लाईन बाहेर पाठवून दिलं 6 धावांसाठी आणि महागडा ठरला. तर गोलंदाजी मार्कवर पाचारण केलं जात आहे गोलंदाज रमेश याला चांगलं खेळ करणं गरजेचं आहे, कारण पॉवर प्लेचं जर षटक पाहिलं तर अक्षरशः महागडा ठरला गोलंदाज योगेश. आता चेंडू सोपवलाय कर्णधाराने संघनायक आणि रमेशच्या हातात. तर रमेश कशा प्रकारचा खेळ दुसऱ्या षटकात करतोय, सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय रमेश. तर कशा प्रकारचा खेळ या षटकात केलं जातं हे देखील पाहणं महत्वाचं आहे. स्ट्राईक एंडला जो आपण फलंदाज पाहतोय आशिष, याच्याकडे देखील क्षमता आहे मित्रांनो. प्रत्येक चेंडूला सीमा बाहेर पाठवण्याची क्षमता ठेवतो हा खेळाडू आणि तेवढाच दमखम असलेला खेळाडू आपण स्ट्राईक एंडला पाहतोय. तर त्याला फेस करेल गोलंदाज रमेश. पहिला चेंडू या ठिकाणी स्लोवर चेंडू पाहायला मिळाला, मिस टाइम स्ट्रोक. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय, एक सहज सोपा झेल टिपला जाईल आणि माघारी परतावायला गेला आशिषाला. गतीने बीट केलं मित्रांनो. म्हणून क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं गतीपेक्षा कृती महान आहे आणि तेच करताना दिसतोय रमेश. स्लोअर पद्धतीचा चेंडू हाताळला आणि आशिषला म्हटलं माघारी पाठवलं. तर त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात जाईल. यस, विशाल बैकर आपल्याला नवीन फलंदाज आशिषची जागा भरून काढण्यासाठी मैदानात उतरताना पाहायला मिळतोय. तर स्ट्राईक एंडला स्ट्राईक रोटेट केली जाईल. जगदीश स्ट्राईक एंडला पाहायला मिळतो. ज्या फलंदाजाने मागच्या चेंडूवर एक मोठा घणाघाती प्रहार केला, 9 या वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय जगदीश. तर रमेश याच्या गोलंदाजीचा आपण जर विचार केला तर पहिला चेंडू हाताळला आणि पहिल्या चेंडूवर एक मोठा धक्का देण्यास यशस्वी ठरला. माघारी पाठवलं त्यांनी आशिष सारख्या मोठ्या फलंदाजाला. तर जगदीश कसा खेळ करतोय याच्यावर मात्र काशोकल संघाच्या नजरा असतील, कारण क्षमता या खेळाडूकडे देखील आहे. तर रमेश पुन्हा एकदा राईट आर्म मध्ये विकेट सज्ज होईल. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू पाहायला मिळतोय. बॅकफुटला जाऊन पंच केलंय, चेंडूला अक्षरशः पाठवलंय डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. त्या ठिकाणी मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील आणि एक समजदारीचं क्रिकेट मात्र जगदीशच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. मागच्या जर चेंडूवर आपण पाहिलं तर माघारी पाठवलं होतं आशिषला आणि या चेंडूवर मात्र 1-2 धावेनं सातत्याने धावफलक हालतं ठेवण्याचं काम केलं जातं जगदीशाच्या माध्यमातून. क्रिकेटच्या भाषेत सिंगल डबलला मित्रांनो क्रिकेटची लाईफलाईन म्हटली जातं आणि त्याचाच उपयोग करताना दिसत. आता मात्र पुढे सरसावून मोठा प्रयत्न मारण्याचा प्रयत्न होता, परंतु लाईन मिस केली. एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला आणि एक सुरेख निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी पाहायला मिळेल. रमेश काय कमबॅक करतोय. मागच्या चेंडूवर जसा एक फटका एक्झिक्यूट केला डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये आपण मागचा फटका पाहिला, त्याच्यानंतर मात्र काय सुरेख कमबॅक रमेशच्या माध्यमातून केलं गेलंय. तर रमेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन एकदा पुन्हा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. राईट आर्म मध्ये विकेट मारा करेल. समोर सज्ज असेल जगदीश सारखा एक मोठा फलंदाज, अक्षरशः विस्फोटक फलंदाज आहे हा देखील. हाफ ट्रॅकर चेंडू होता, त्याला भिरकावून दिलंय आणि चेंडू चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन बाहेर. हा येतोय एक मोठा षटकार आणि षटकाराने संघाचा धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल 22 या धावसंख्येवर. यस, वन विकेट लॉस्ट. 22 धावा मात्र धावफलकावर लगावल्या गेल्यात. मित्रांनो, मी म्हटलं होतं की जगदीश याच्याकडे एक क्षमता आहे आणि स्वतःला सिद्ध देखील करतोय खेळपट्टीवर. एक चेंडू निर्धाव आला, नंतर मात्र मोठा
फटका खेळण्यास सक्षम ठरला जगदीश आणि हेच तर आहे मित्रांनो क्रिकेट. एका चेंडूवर गोलंदाज कमबॅक करतोय तर दुसऱ्या चेंडूवर मात्र फलंदाज प्रहार करतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयास होता मात्र लाईन या ठिकाणी लाईन चुकीची आहे. पंच आम्हाला कळवतील की यस उजवी एसटी सोडून हा चेंडू चाललाय आणि अतिरिक्त धाव संघाच्या धावपलक्यात जॉईंट होईल. अतिरिक्त धाव संघाच्या धावपलक्यात जमा केली जाईल आणि संघाचा धावफलक जाऊन पोहोचेल 23 या धावसंख्येवर. पुन्हा एक निर्धाव चेंडू येतोय मित्रांनो. हेच तरी क्रिकेटचं सौंदर्य आहे. जर आपण पाहिलं तर मागच्या एका चेंडूवर जगदीशनं षटकार भिरकावला, त्याच्यानंतर पहा त्याच जगदीशला त्याच गोलंदाजांनी मात्र अक्षरशः बांधून ठेवलं या चेंडूवर. आणि मित्रांनो हेच तरी क्रिकेटचं सौंदर्य आहे. हेच तर यालाच तर क्रिकेट म्हटलं जातं. बॅटर आणि बॉलर याच्यामधलं युद्ध, याच्यामधलं द्वंद्व आपण अनुभवतोय गावदेवी या मैदानात. आता एक मोठा फटका आलाय, अक्षरशः 2 क्षेत्ररक्षकांना चिरून चेंडू चाललाय काऊ कॉर्नर रिजन मध्ये. हा येतो एक चौकार आणि चौकारानिशी संघाचं धावफलक मात्र पुढे सरकतंय, जाऊन पोहोचतंय 27 या धावसंख्येवर. दुसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. दोन्ही षटकारांच्या अखेरीस 27 धावसंख्येवर चेंडू 27 धावसंख्येवर धावसंख्या जाऊन स्थिरावते. 13.5 या सरासरीने मात्र धावा कुठून काढल्यात फलंदाजी करताना काशोगल या संघाने. तर तिसरं षटक हानामारीचं षटक 27 धावा मात्र धावफलकावर लगावल्या गेल्या आहेत. तर शेवटच्या षटकासाठी पाचारण केलं जाईल गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संकेतला. तर संकेतला चांगलं कमबॅक करणं गरजेचं आहे कारण की सुरेख खेळ काशोगल संघाच्या माध्यमातून मित्रांनो आपण पाहतोय. 13.5च्या सरासरीने 27 धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय काशोगला संघ आणि संकेतला आता मात्र कमबॅक करून द्यावं लागेल आपल्या मालुकोण संघाला. कारण मित्रांनो क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जातं की कोणतंही टार्गेट असलं तरी मित्रांनो कोणतंही टार्गेट मात्र विजयाची गॅरंटी देत नाही. आणि मित्रांनो एक सुयोग्य स्थितीत नेण्याचं काम या ठिकाणी करण्यासाठी मैदानात उतरलाय फलंदाज विशाल. या ठिकाणी मात्र बॅटची बॉटम एज घेतली जाते आणि चेंडू चाललाय घोषित क्षेत्रात. त्या ठिकाणी मात्र 1 धाव मिळेल. 1 धावेने संघाचं धावफलक पुढे सरसावलं जाईल, जाऊन पोहोचेल 28 या धावसंख्येवर. पहिल्या चेंडूवर मात्र शांत ठेवण्यात यशस्वी झालाय गोलंदाज संकेत. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे संकेत टू विशाल असा हा सामना. आता मात्र ऑफसाईडला मित्रांनो काय फटका खेळलाय, चेंडू चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. त्या ठिकाणी मात्र येतो एक चौकार आणि विशालच्या बॅटमधून आलाय मित्रांनो एक मोठा फटका. संघाचा धावफलक जाऊन सरसावलंय 32 या धावसंख्येवर. तर मी विनंती करेल पुढच्या सामन्यासाठी गायमुख विरोधात तामाणे असा पुढचा सामना या ठिकाणी रंगणार आहे. आणि या दोन संघांच्या संघनायकांना विनंती आहे मित्रांनो आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. तर काय सुरेख फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय विशाल हा फलंदाज. अक्षरशः विशालने मोठा फटका लगावलाय. संकेत आतापर्यंत 2 षटकांचा खेळ या ठिकाणी हाताला हाफ ट्रॅकर होता, त्याला मात्र भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. चेंडू चाललाय फाईन लेग रिजन मध्ये. त्या ठिकाणी डीच्या स्वरूपात 1 धाव मिळेल आणि संघाचा धावफलक पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल 23 या धावसंख्येवर. येणारे चेंडू शेष असतील 3 चेंडूचा शेष तर मित्रांनो येणारे चेंडू शिल्लक असतील 3 आणि 3 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याची जबाबदारी असेल मात्र दोन्ही फलंदाजावर. कारण आपण जर पाहिलं तर 13 11च्या सरासरीने आतापर्यंत धावा लगावल्या गेल्या धावफलकावर 33. आणि जर गोलंदाजीचं विश्लेषण पाहिलं तर 3 चेंडूमध्ये संकेतने 6 धावा खर्च केल्यात मित्रांनो. तर पुढचे 3 चेंडू कशा प्रकारे फेस करेल विशाल हे देखील पाहणं गरजेचं आहे. या ठिकाणी मात्र अक्षरशः खोदून काढण्याचं होतं मात्र पंच दोन्ही हात फैलावून सांगतायत डावी एसटी सोडून चालला आहे चेंडू. हा एक स्वेर चेंडू पाहायला मिळतोय आणि एक धावेने संघाचं धावफलक जाऊन पोहोचेल 34 धावसंख्येवर. 34 लॉस्ट ऑफ 1 विकेट असं आपण धावफलक पाहतोय. तर संकेत आतापर्यंत काहीसा महागडा ठरलाय. 3 चेंडूमध्ये अक्षरशः 7 धावा खर्च करतोय. तर पुन्हा एकदा मोठा फटका या ठिकाणी आलाय. क्षेत्ररक्षक आहे या ठिकाणी क्षेत्ररक्षकांना थोडीशी दिरंगाई पाहायला मिळते आणि त्याचा नतीजा आपण पाहतोय 4 धावांनी नुकसान भरपाई द्यावी लागेल काशोगल संघाला. आणि 4 धावेने संघाचा धावफलक पुन्हा एकदा पुढे उसळी घेतोय, जाऊन पोहोचेल 38
38 धावसंख्येवर काय सुरेख फलंदाजी मित्रांनो करतोय विशाल, अक्षरशः हल्ला चढवतोय संकेतवर. 2 चेंडू फक्त शेष आहेत फर्स्ट इनिंग मधले. फर्स्ट इनिंग मध्ये 2 चेंडूंचा खेळ मात्र शेष असेल. राईट ऑफ द विकेट पुन्हा एकदा येईल, पुन्हा एक मोठा फटका मारायचा होता. या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडू येतोय आणि हेच तर मित्रांनो आहे क्रिकेट. ज्या विशालने 2 चेंडूवर 2 मोठे फटके खेळले त्याला मात्र या चेंडूवर शांत ठेवलं गेलंय गोलंदाज संख्येच्या माध्यमातून. तर पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट ऑफ मध्ये विकेट आपल्याला मारा करताना पाहायला मिळतो संकेत. आता मात्र चेंडूला उडवून दिले, क्षेत्ररक्षक चेंडू खाली जातोय मात्र त्याच्या आव्याच्या बाहेर चेंडू चाललाय आणि फर्स्ट इनिंगला का फिनिश केलं विशालने. पहा 6 धावेने संघाचा धावफलक जाऊन स्थिरावत आहे 44 धावसंख्येवर आणि 45 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय मालुकोणे संघासमोर. तर प्लीज मित्रांनो विनंती असेल काशोकल संघाने त्वरित मैदानात उतरायचं आहे. बॉल दिले त्यांनी. तर मित्रांनो विद्यमान लढत आपण पाहतोय मालुकोण विपक्ष काशोकल अशी लढत. मालुकोण संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारला. काशोकल संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं आणि काशोकल संघाने प्रथम फलंदाजी करताना मात्र 45 धावांचं टार्गेट सेट केलं मित्रांनो. 45 धावा या ठिकाणी कुठून काढाव्या लागतील चेस करताना मालुकोण संघाला आणि कंपल्सरी चेस हा मित्रांनो स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे 45 धावा कंपल्सरी चेस कराव्या लागेल. आणि जगदीश याने काय खेळ केला होता मित्रांनो पहिल्या सत्रात. अक्षरशः एक बहारदार इनिंग आपण त्याच्या बॅटमधून पाहिली. 2 षटकार आणि 1 चौकार. या टोटल किती मारले 12 12 14 14 18 18 आणि 21 ना. तर मित्रांनो काय बहारदार खेळी केली होती जगदीशने. अक्षरशः 21 धावांची तुफानी खेळी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. 2 षटकार आणि 1 चौकाराच्या साह्याने त्याने मात्र 21 धावा अक्षरशः कुठून काढल्या. तर विनंती करेल काशोकल संघाला मित्रांनो जरा स्पीडअप करा, लवकरात लवकर या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवून घ्या, कारण मालुकोण संघाचे दोन्ही सलामीचे फलंदाज आपण मैदानात जाताना पाहतोय. तर मित्रांनो आमच्या आयोजक देखील कळवत आहेत मित्रांनो प्लीज स्पीडअप करा, क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्या विनंती असेल, कारण फलंदाज आपण मैदानात पाहतोय. खेळपट्टीवर सलामीचे दोन्ही फलंदाज मात्र आले आहेत. तर विनंती आहे काशोकल संघाला देखील. तर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय कल्पेश आणि सचिन असे 2 फलंदाज मात्र धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरले आहेत. 15च्या सरासरीने मात्र 45 धावा कुठून काढाव्या लागतील मित्रांनो चेस करताना मालुकोणे संघाला. 45 आकड्याचा विचार केला तर 45 आकडा म्हणजे रोहित शर्मा याचा हा जर्सी नंबर. आणि मित्रांनो कालच्या सामन्यात पाहिलं रोहित शर्मा यांचा वाढदिवस देखील होता आणि मुंबई इंडियन्सने उद्घाटनाचा सामना मित्रांनो वाढदिवसाच्या दिवशी का होईना पण उद्घाटन केलं, विजय झाला संघ. तर तोच 45 नंबर आपण पाहतोय स्कोर बोर्डवर. तर प्लीज मित्रांनो स्पीडअप करा. पंचांना देखील विनंती आहे मित्रांनो, कारण बरेचसे सामने आम्हाला आजच्या दिवसात कव्हर करायचे आहे. आपण अजून देखील पहिल्याच फेरीचे सामने खेळवतोय. अरे पहिल्याच फेरीचा एक सामना या ठिकाणी खेळवणं बाकी आहे. तर मित्रांनो विनंती आहे प्लीज जरा स्पीडअप करा. तर गोलंदाजी मार्कवर पाचारण केलं गेलंय सूरज याला. एक सुरेख गोलंदाज आहे. काशोकल संघासाठी नेहमीच चांगली गोलंदाजी या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळते. तर स्ट्राईक एंडला कल्पेशला पाहतोय, तर नॉन स्ट्राईकला त्याच्या बरोबरीने खेळ करण्यासाठी उतरलाय सचिन हा खेळाडू. मित्रांनो GTCPL दरम्यान काय खेळ खेळला होता दोन्ही खेळाडूने. कल्पेशकडे देखील क्षमता आहे आणि नॉन स्ट्राईक एंडला ज्या खेळाडूला आपण पाहतोय सचिन, अतिशय डाव्या हाताचा विस्फोटक फलंदाज
फलंदाज म्हणून याची ओळख आहे, तोच नॉन स्ट्रायकेला पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय पंचांच्या डाव्या यष्टीकडून मारा करण्यासाठी सूरज. तर सूरज कशा प्रकारचा खेळ करतोय, कारण जर आपण पाहिलं तर पहिलं षटक निर्बंधांचं आहे. केवळ 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. चेंडूला भिरकावून दिलंय डीप मिड विकेट रिजन मध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षण करतील तोपर्यंत मात्र 2 धावा या ठिकाणी सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. रनिंग बिटवीन द विकेट काय सुरेख आहे मित्रांनो, कॉलिंग काय जबरदस्त पाहायला मिळते मित्रांनो. आणि 2 संघाने संघाचं धाव खातं उघडलं जाते, संघाचा अकाउंट ओपन होते, संघाच्या धावाचा श्री गणेशा केला जातो, संघाच्या धावफलकाचा श्री गणेश केला जातोय आणि धावा लागते 2 या धावा. तर पुढचा चेंडू घेऊन सूरज पुन्हा एकदा सज्ज असेल राईट आर्म ऑफ द विकेट मारा करण्यासाठी. तर समोर फलंदाज आहे कल्पेश. आता मात्र मोठा फटका खेळायचा होता, मात्र बॅटचे बॉटम एज घेतली गेली आहे, त्या ठिकाणी रनआउट करण्याचा देखील प्रयत्न केला गेला, पण तो एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली गेली दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय 3 या धावसंख्येवर. आतापर्यंत सूरजच्या माध्यमातून पहिलं षटक हाताळत असताना 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. आतापर्यंत तरी सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजांना मोठा फटका खेळण्यास मात्र असक्षम ठेवलंय गोलंदाज सूरज याने. तर स्ट्राईक एंडला एक डावकुरे हाताचा फलंदाज पाहतोय, त्याच्यासाठी जर आपण फिल्डिंगची सजावट पाहिली तर फिल्डिंग या ठिकाणी इकडे कोण फिल्डर आहे का रे, तर क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव करताना पाहायला मिळतंय. मिड ऑन रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल, तसं डीप मिड विकेट मध्ये एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल आणि गोलंदाजी मार्कवर सूरज सज्ज होईल. समोर एक विस्फोटक फलंदाज डावकुरे हाताचा सचिन, हा फटकेबाजी करण्यात हा देखील माहिर आहे. पहिल्या चेंडूवर मित्रांनो फटका लगावलाय, उंची आहे, क्षेत्ररक्षक खाली येतोय, जज करतोय आणि या ठिकाणी मात्र झेल केला जातो धरणीला दान आणि मित्रांनो झेल सोडला आणि 4 धावा देखील आला, तेलही गेले आणि तुपही गेले, अशा प्रकारची परिस्थिती मित्रांनो पाहतोय. आणि झेल सुटल्यानंतर काय होतं हे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये मित्रांनो आपण पाहिलं. मी वारंवार सांगत असतो, सेमीफायनलचा सामना होता ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान, अशी लढत लढली होती आणि पाकिस्तानच्या एका हासन अली या खेळाडूने मॅथ्यू वेडचा एक झेल सोडला होता आणि मॅथ्यू वेडनं जे काही केलं होतं मित्रांनो ते आपण क्रिकेटमध्ये पाहिलं. अक्षरशः पाकिस्तानला घरी परतावं लागत होतं आणि तसंच चित्र या सामन्यामध्ये येईल का हे पाहणं देखील गरजेचं आहे. सूरज गोलंदाजी मार्क पाहतोय, सूरज गोलंदाजी मार्कला आपण पाहतोय, त्याच्यानंतर मात्र एक विस्फोटक फलंदाज सचिन याचा झेल सोडला जातोय. तर मित्रांनो काय सुरेख गोलंदाजी होती, पण मात्र ज्याच्यासाठी जाळं विणलं गेलं होतं ते सक्सेसफुल होता राहिलं. तर पुढे सचिन येतोय, पुढे पुन्हा एकदा तोच फटाका दाखवायचा होता, क्षेत्ररक्षक आहे, 2 धावेचा या ठिकाणी कॉलिंग केलं गेलंय, मात्र थांबवलं गेलंय. केवळ 1 धावेवर समाधान मानावं लागते सचिन याला. संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय 8 या धावसंख्येवर. जडेजाचा हा जर्सी नंबर मगापासून सांगतोय अव्वल. जर मित्रांनो आपण पाहिलं तर आयसीसीच्या क्रमवारीमधला सर्वात अव्वल दर्जाचा क्षेत्ररक्षक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं रवींद्र जडेजा, ज्याने कालच मित्रांनो पाहिलं तर कर्णधार पद सोडलं आणि महेंद्र धोनीकडे कर्णधार पद सोपवलं, त्याचा जर्सी नंबर आपण पाहतोय 8. तर सूरज काय खेळ करतोय मित्र मैदानात. आतापर्यंत 4 चेंडू त्याच्या माध्यमातून फेकले गेलेत आणि 4 चेंडूच्या मोबदल्यात धावा खर्च केल्यात 8 आणि त्याच्यामध्ये एक झेल देखील सोडला गेला आणि झेल कोणाचा सोडलाय तर सचिनचा. आता मात्र कल्पेश या ठिकाणी एक मोठा फटका मारण्याचा मानस होता, रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी पंचाकडे दात मागितली जाईल, परंतु पंच फेटाळतात. यस, 1 धाव मात्र मिळेल आणि 1 धावेने संघाचा धावफलक मात्र जाऊन पोहोचेल 9 या धावसंख्येवर. तर पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी माफ करा 1 चेंडूचा खेळ अजून देखील शेष असेल पहिल्या षटकातील. पहिल्या षटकाचा जर विचार केला मित्रांनो आपण तर पॉवर प्लेचं पहिलं षटक पाहतोय, कुठलाही मोठा फटका या ठिकाणी पाहायला मिळत नाही. 4 ज्या धावा आल्या त्या मात्र मिसफिल्डच्यामुळे 4 धावांचा या ठिकाणी बोजर लादलं जात आहे काशोगलच्या या सूरजच्या गोलंदाजीवर. तर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सचिन हा गोलंदाज. मित्रांनो काय माफ करा सचिन हा फलंदाज, काय विस्फोटक फलंदाज आहे आणि याचा झेल सोडला गेलाय. तर येणारा कालच सांगेल कशा प्रकारचं नुकसान भरावं लागेल काशोगल संघाला. बघा मित्रांनो आता देखील मोठा फटका आहे, तो क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि यावेळी मात्र कोणतीही चुकी मात्र त्या फलंदाजाकडून होत नाहीये. माघारी परतावं लागेल सचिनला आणि पहिल्या विकेटचं पतन या ठिकाणी पाहायला मिळतंय. 1 षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न होत आहे आणि 1 षटकाने संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय 9 या धावसंख्येवर. 1 गडी बाद 9 हे धावसंख्या आपण पाहतोय. तर 1 षटकाचा खेळ या ठिकाणी मित्रांनो संपन्न झालाय आणि 1 षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा लगावल्या गेल्यात 9. तर येणारे 12 चेंडू असतील आणि 12 चेंडू मध्ये 36
18च्या सरासरीने मित्रांनो धावा जमाव्या लागतील. येणारे 12 चेंडू आणि 36 धावा, एक विस्फोटक दाखवावा लागेल कुठला तरी फलंदाजाला. तर गोलंदाजी मार्कवर संगमला या ठिकाणी 5 रन केलं गेलंय. तर मित्रांनो काय सुरेख क्रिकेट आपण पाहतोय. धाव फलकावर धावा लगावल्या गेल्यात 9व्या धावसंख्येवर धावफलक स्थिरावलाय. ब्रायन लारा यांचा हा जर्सी नंबर. वेस्ट इंडिजचा एक विस्फोटक क्रिकेटर ज्याने मात्र वेस्ट इंडिज क्रिकेटचा चेहरा मोहरा बदलला, ज्याने मात्र पहिलंच 400 धावाचं शतक म्हणतात टेस्ट क्रिकेटमध्ये 400 धावा करणारा पहिला खेळाडू कोण, तर ब्रायन लारा. आणि त्यांचा जर्सी नंबर लगावला जातोय स्कोर बोर्डवर 9. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय संगम याच्याकडे देखील क्षमता आहे. GTCPLच्या एका सामन्यादरम्यान मित्रांनो याने काय गोलंदाजी केली होती. 5 धावांचं टार्गेट या ठिकाणी 5 धावा डिफेन्स केल्या होत्या. तोच गोलंदाज आपण संगम पाहतोय. राईट मध्ये विकेट सज्ज होईल. कल्पेश आहे समोर, मोठा फटका भिरकावून दिलाय. त्या ठिकाणी काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलंय सीमा पार. येतोय षटकार. 6 धावेने संघाचा धावफलक जाऊन पोहोचेल 15 या धावसंख्येवर. काय मित्रांनो सुरेख क्रिकेट पाहतोय. एका चेंडूवर गोलंदाज तर दुसऱ्या चेंडूवर फलंदाज. क्रिकेट काय आहे त्याचं प्रात्यक्षिक मैदानात आपण पाहतोय. मी सुरुवातीला सांगितलं होतं कल्पेश हा फलंदाजाकडे देखील क्षमता आहे मोठे मोठे फटके मारण्याची. आणि जोपर्यंत हा खेळाडू स्ट्राईकला उभा आहे तोपर्यंत आशा असेल याच्या संघातील सगळ्या खेळाडूंना. तर कशा प्रकारचा खेळ येणाऱ्या काळात करतोय कल्पेश हे देखील पाहणं गरजेचं आहे. संगमला मोठा फटका पडलाय पहिल्या चेंडूवर. दुसऱ्या चेंडूवर कशा प्रकारचा खेळ करतोय. हाफ ट्रॅकर होता, दुसऱ्या चेंडूला देखून भिरकावून दिलाय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईन, डीप मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर करत चाललाय चेंडू. सीमापार येत आहेत 6 धावा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवर. मित्रांनो बघा काय क्रिकेट रंगलाय. पहिल्या षटकात जर पाहिलं तर पहिल्या षटकात सूरजने 9 धावांवर थांबवलं होतं पॉवर प्लेच्या षटकात. आता मात्र संगम गोलंदाजी मार्कवर आला आणि कल्पेशने त्याचा काय समाचार घेतला. 2 चेंडूवर 2 फटके अक्षरशः भिरकावून दिले सीमारेषेबाहेर. मित्रांनो इथून पुढे जर पाहिलं तर सामन्यात समीकरण असेल, येणारे चेंडू असतील 10 चेंडू 24 धावा. 12ची सरासरी ठेवून या ठिकाणी धावा अर्जित कराव्या लागतील. काहीसं समीकरण सोपं होताना पाहतोय मालुकोण संघाच्या बाजूने. तर नौका फलंदाज मैदानात उतरलाय. कल्पेशच्या बरोबरीने आपण महेंद्र हा खेळाडू पाहतोय. कल्पेश आणि महेंद्र अशी ही जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय. तर संगम तिसरं चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. कल्पेश पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, कवसला मात्र बीट केलं गेलंय. या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षण केलं गेलंय, चेंडू फेकी केली गेली. तोपर्यंत 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. आणि सुरेख क्रिकेट कल्पेशच्या माध्यमातून मित्रांनो आपण पाहतोय. कारण मागच्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके आले. त्याच्यानंतर मात्र गरजेचं होतं एक चेंडूला कवच रिझन मध्ये खेळून काढला आणि 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. संगम षटकातील पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा येतोय. राईट द विकेट. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू खाली यष्टीरक्षक आहे आणि यष्टीरक्षकाकडे केली जाते चुकी. तर मित्रांनो काय खेळ रंगतोय मैदानात. जर आपण काशोकल संघाच्या क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर सुमार दर्जाचे क्षेत्ररक्षण पाहतोय. पहिलं जीवनदान दिलं होतं सचिनला आणि आता जीवनदान कुणाला दिलंय तर कल्पेशला. कल्पेशने काय केलंय मागच्या 2 चेंडूवर हे त्यांच्या खेळाडूने देखील पाहिलंय. आणि मित्रांनो यष्टींच्या मागे कोण आहे तर विशाल सारख्या क्षेत्ररक्षकाने झेल सोडणं हे मित्रांनो बऱ्याच वेळेला क्वचितच कमीत वेळा पाहिलं जातं. तर आता कल्पेश कसा खेळ करतोय आपल्या संघासाठी हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. तर संगम पुढचा चेंडू घेऊन येतोय. आपल्या षटकातील 5वा चेंडू असेल तर राईट द विकेट सज्ज होईल. समोर आहे महेंद्र. शॉर्ट आर्म पूल गेलंय, चेंडूला पाठवलंय डीप विकेट बाउंड्री लाईन बाहेर. आता येतोय मात्र षटकार. मित्रांनो काय क्रिकेट रंगलंय बा. आग दोन्ही बाजूने लागले. संघाचं धावफलक जाऊन पोहोचले 30 या धावसंख्येवर. 30 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलंय. तर येणारे चेंडू असतील 7 आणि 7 चेंडूवर 15 धावांची गरज असेल. 7 चेंडू आणि 15 धावा असं समीकरण मात्र मित्रांनो मैदानात शिल्लक आहे. आणि भरपूर समाचार घेतला या ठिकाणी दोन्ही फलंदाजांनी संगमचा. काय खेळी केले मित्रांनो पहा. पहिल्या 2 चेंडूवर कल्पेशने 2 मोठे फटके लगावले. त्याच्यानंतर मात्र जसा महेंद्र आला, महेंद्र देखील त्याच्या पावलावर पाऊल ठेवून एक मोठा फटका लगावतोय, एक षटकार लगावतोय. आणि संगमला मात्र शेवटच्या चेंडूवर कुठेतरी विचार करावा लागेल. 21 धावा खर्च करतोय हा गोलंदाज. आता मात्र मोठा फटका मारण्याचा मानस होता, मात्र चेंडूचा आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. या निर्धाव चेंडूने का होईना या ठिकाणी संगमचा षटक संपुष्टात येईल. 2 षटकांचा खेळ मित्रांनो या ठिकाणी संपन्न झालाय. 2 षटकांच्या अखेरीस धाव फलकावर धावा लगावल्या गेले 30.
येणारे चेंडू शिल्लक असतील 6 चेंडू 15 धावा. काय सामना रंगलाय मित्रांनो. 6 चेंडू मध्ये 15 धावा कराव्या लागतील आणि कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे, हे मित्रांनो लक्षात घ्या. 6 चेंडू मध्ये 15 धावा काढणं कंपल्सरी आहे. तर गोलंदाजी मार्कवर कोणाला पाचारण केलं जाईल तर मित्रांनो प्लीज टीम मिटिंग घेऊ नका. आम्ही विनंती करेल काशोकर संघाला 15 धावांची गरज आहे. 6 चेंडू 15 धावा. मित्रांनो टीम मिटिंग घेऊ नका. लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे, कारण पहिल्याच फेरीतला आणखी एक सामना या ठिकाणी खेळवायचा बाकी आहे. तर संघनायक तर देवेंद्र, आपणास विनंती असेल मित्रांनो प्लीज स्पीडअप करा, कारण अजूनही पहिल्या फेरीतला एक सामना या ठिकाणी शेष आहे. एक सामना आम्हाला अजून देखील खेळवायचा आहे आणि यूट्यूबच्या माध्यमातून देखील बरेचसे प्रेक्षक आमच्यापर्यंत जोडले गेलेत, त्यांच्यापर्यंत देखील पोहोचण्यास आम्हाला दिरंगाई होते. तर मित्रांनो प्लीज विनंती आहे स्पीडअप करा. तर शेवटच्या षटकासाठी तर शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर पाचारण केलं जातंय निकेश याला. तर 6 चेंडू 15 धावा हे समीकरण मित्रांनो मैदानात शिल्लक आहे. तर 6 चेंडूवर डिफेन्स करेल का हा निकेश 15 धावा, की कल्पेश आणि महेंद्र ही जोडी 6 चेंडू मध्ये 15 धावा कुठून काढेल? मालूक कोण की काशकोल, कोण जिंकील हा सामना हे सांगेल हा शेवटचं षटक. शेवटचं आणि निर्वाणीचं षटक मात्र सोपावलंय निकेशच्या हाती. या गोलंदाजाकडून अपेक्षा असतील. तर मित्रांनो निकेश पंचांच्या डावे एसटीकडून सज्ज होते. कल्पेश आपल्याला स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. आता मात्र मोठा फटका मारायचा होता, मात्र मिसटाईम पाहायला मिळतोय. डीच्या स्वरूपात 1 धाव मिळेल असं आम्हाला पंच कळवत आहेत. यष्टीरक्षकाकडून थोडंसं मिसफिल्ड होताना पाहायला मिळते आणि मिसफिल्डने 1 धाव मात्र मिळेल. एका धावेनं मित्रांनो एक धाव क्रिकेटमध्ये महत्वाची आहे. एक धाव अडवणं मित्रांनो महत्वाचं आहे. याचं उदाहरण मी सकाळच्या सत्रापासून सांगतोय. तर एक धाव का अडवणं महत्वाचं आहे येणारे 5 चेंडू तुम्हाला सांगतील. तर 5 चेंडू आणि समीकरण उरलंय 14 धावांचं. 5 चेंडू 14 धावा. मोठा फटका येणं गरजेचं आहे. कल्पेश मोठा फटका भिरकावण्याचा प्रयत्न होता. मिस टाइम स्ट्रॉंग पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कल्पेश आहे आणि चेंडू मात्र केला जातो धरणीला दान आणि मात्र रनआउट स्वरूपात 1 विकेट या ठिकाणी बहाल केली जाते काशोगल संघाला. निलेश चोरगे यांचा सत्कार ऋतिक पांढरे करतील. निलेश चोरगेला तुमची कमिटीचे हा गावचेच आहे. तर या ठिकाणी निलेश चोरगे यांचा यथोचित सत्कार या ठिकाणी केला जाईल ऋतिक पांढरे याच्या माध्यमातून. कारण मित्रांनो भारताची संस्कृती आहे अतिथी देवो भव आणि त्याच संस्कृतीला या ठिकाणी अनुसरून सत्कार मात्र केला जाईल. तर आता पहा मैदानात मित्रांनो सामना काय रंगलाय. मालुकोण विरोधात काशोकल असा सामना विद्यमान सामना आपण पाहतोय. काशोकल संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 45 धावांचं टार्गेट सेट केलंय. त्यांचा पाठलाग करण्यासाठी मालुकोण संघ मैदानात उतरला. आता मात्र मैदानात समीकरण शिल्लक आहे शेवटचे 4 चेंडू आणि 4 चेंडूवर धावा जमावायच्या 13 धावा. 1 मोठा फटका आणि 1 निर्धाव चेंडू याच्यातलं हे अंतर मित्रांनो आपण पाहतोय. 1 मोठा फटका कमबॅक करून देईल मालुकोण संघाला, तर 1 निर्धाव चेंडू मात्र आशा वाढवेल काशोकल संघाची. तर मित्रांनो काय सामना रंगलाय, कोण जिंकेल याची उत्कंठा अजून देखील शिगेला लागले सर्व प्रेक्षकांच्या. तर निकेश काय सुरेख गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 2 चेंडू 2 धावा मित्रांनो खर्च केल्यात. तोच निकेश पंचांच्या डाव्या एसटीकडून सज्ज होतोय. आता मात्र उजवी एसटी सोडून चेंडू चाललाय. पंच आम्हाला कळवत आहेत, 2 हात फैलावून पंच आम्हाला सांगतायत. हा एक येतोय अवांतरच्या स्वरूपात 1 एक्स्ट्रा धाव. संघाचा धाव संख्येत वाढ होईल. संघाचा धावफलक जाऊन पोहोचेल 33. येणारं मित्रांनो समीकरण मैदानात पाहिलं तर 4 चेंडू आणि 12 धावा 2 फटक्यांचं समीकरण मित्रांनो मैदानात पाहतोय. 4 चेंडू 2 मोठे फटके. कमबॅक करून मालूक हाफ ट्रॅकर होता, त्याला उडवायचं होतं. मिस टाइम स्ट्रोक पाहतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे आशिष, मात्र याच्यावर देखील झेल सोडला जातोय. जर आपण काशोकल संघाचा विचार केला तर आतापर्यंत 4 झेल या संघाच्या माध्यमातून सोडले गेले आहेत. 1 धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली गेली आहे. जर क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते काशोकल संघाकडून. काय मित्रांनो क्रिकेट रंगलंय मैदानात. याच्या पुढचा जर आपण विचार केला तर मैदानात समीकरण असतील 3 चेंडू आणि 11 धावा.
3 चेंडू 11 धावा. येणारी वेळच आपल्याला सांगेल सोडलेले झेल होते की सोडलेली कॅच होती की मित्रांनो सोडलेली मॅच होती. येणारे 3 चेंडू आणि 11 धावा. काय सामना रंगलाय. निकेश पुन्हा येतोय. हाफ ट्रॅकर चेंडू त्याला मात्र भिरकावून द्यायचं होतं. काव कॉर्नर दिशेने प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक येतोय. थोडंसं मिसफिल्ड पाहायला मिळतंय. 1ला 2 मध्ये कन्वर्ट केलं जातंय. संघाचा धावफलक जाऊन पुन्हा एकदा पोहोचतोय 36 या धावसंख्येवर. 2 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी असतील 9 धावा. 2 चेंडू 9 धावा. सामन्यातील हा निर्णायक चेंडू असेल. या चेंडूवर एक मोठा फटका आला तर कमबॅक होईल मालुकुण संघाचं. या चेंडू जर कमबॅक केलं निकेशने तर आशा पूर्णपणे असतील काशोकर संघाला विजयाच्या. तर मित्रांनो या चेंडूवर बघा काय घडलंय. पंचांकडे दाद मागितली जाते मात्र पंचांनी या ठिकाणी दाद फेटाळून लावले आणि मात्र एक निर्धाव चेंडूची सांगता होते. आता इथून पुढे जर पाहिलं तर सामन्यामध्ये केवळ औपचारिकता शिल्लक राहिले. 1 चेंडू आणि 9 धावा. जर गोलंदाजाने चुकी केली तरच कमबॅक करू शकतो. एक मोठं कुठलं मित्रांनो जर पाहिलं तर 1 चेंडू 9 धावा अशक्य असं टार्गेट आहे. पण क्रिकेटमध्ये मित्रांनो काहीही अशक्य असं नाही. कारण क्रिकेट हा खेळ नेहमी इतिहास बनवण्यासाठी नेहमी इतिहास रचण्यासाठी मानला जातो. जर आपण मागच्याच काही दिवसात एक इतिहास पाहिला. कोणी विचार केला होता की 6 चेंडूमध्ये 6 विकेट घेतल्या जातील आणि 6 चेंडूवर 6 विकेट घेण्याचा देखील विश्वविक्रम झालाय मित्रांनो टेनिस क्रिकेटमध्ये. आणि याची माहिती मी तुम्हाला पुढच्या सामन्यात नक्कीच कळवेन की हा विश्वविक्रम कुठे झालाय. 6 चेंडूमध्ये 6 खेळाडूंना बाद करण्यात एक गोलंदाज यशस्वी झालाय. तर आता आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे निकेश. 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9 धावा. हाफ ट्रॅकर चेंडू. तर पुन्हा एकदा काय मित्रांनो कौतुक करावं तेवढं कमी आहे निकेशचं. कारण शेवटचे षटक हाताळत असताना खर्च केला फक्त 7 धावा आणि आपल्या संघाला मात्र विजयी करून दिलं. तर कौतुक आहे निकेश तुझं देखील. या ठिकाणी काशोकर संघाने विजय संपादन केलाय. तर विजयी संघाचे खूप खूप आभार असतील आणि पराजित संघा तुमचं देखील आभार असेल. तुम्ही या सामन्यात तुम्ही या स्पर्धेदरम्यान उपस्थित राहिलात. आम्हाला मोलाचं सहकार्य केलात तर तुमचं देखील खूप खूप आभार. तर पुढच्या सामन्याचं धावतं समालोचन ऐकवण्यासाठी मी मायक्रोफोनवर पुन्हा एकदा आमंत्रित करेन आमच्या मराठीचा आणखी एक बुलंद आवाज चेंडू. प्लीज आमच्या व्हॉलेंटियर एक नवीन चेंडू देखील पुरवायचा आहे. तर मराठीचा आणखी एक बुलंद आवाज विशाल बैकर सर यांना मी माईक